पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश देण्यात आलाय। याच दरम्यान पाकिस्तानची रहिवासी असलेल्या मिनल खानची गोष्ट आता समोर येते। मिनल काही महिन्यांपूर्वीच जम्मूतल्या घरोटा इथल्या CRPF जवान मुनीर खानची ऑनलाईन निकाह करून भारतात आली होती। मिनल खान म्हणते की तिला 9 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा व्हिसा मिळाला। तिने LTV म्हणजे लॉंग टर्म व्हिसासाठी आवश्यक प्रक्रिया देखील पूर्ण केली होती, परंतु सरकारच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे तिचं भविष्य आता धोक्यात आहे। भारत सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानला परतताना वाघा बॉर्डरवर मिनल खान भावूक झालेली दिसली। NIशी बोलताना ती म्हणाली की यात आमचा काहीच दोष नाहीये। माझा शॉर्ट टर्म व्हिसा 9 वर्षांनी जारी करण्यात आलाय। मी LTV साठी सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन केलंय। आता अचानक सर्व काही रद्द करण्यात आलंय आणि आम्हाला परत जाण्यास सांगण्यात आलंय। आम्हाला आमच्या कुटुंबासोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी। बेकसूर लोगों की जाने गई हैं, लेकिन उन सब में हमारा तो कोई कसूर नहीं है ना। जिस तरह अब हमारा वीज़ा 9 साल बाद लगा है और अब एकदम से हम जो उन्होंने हमें रूल्स बताया हमने उन पे फॉलो किया है। LTV के लिए भी हमने अप्लाई कर दिया था, जो उन्होंने टाइम की लिमिट बताई थी, और अब एकदम से वो हमें बोल रहे हैं कि ये जो सब कुछ हुआ है इसकी वजह से आपको रिटर्न करना है। साल तक हमने इंतजार किया, फिर हमारी ऑनलाइन शादी हुई है। मेरी फुप्पो के बेटे हैं, मतलब बुआ के बेटे हैं मेरी। हमारा ऑनलाइन निकाह हुआ है, फिर हमें वीजा मिला है और अब 2 माह हुए हैं मुझे आए हुए, और ये एकदम से ऐसे कह रहे हैं। मिनलने पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला। निरपराध लोकांच्या या क्रूर हत्येचा आम्ही निषेध करतो। दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, पण इतर कुटुंबांना याचा त्रास सहन करावा लागू नये असं तिचं म्हणणं आहे। या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत। एका पाकिस्तानी महिलेने भारतीय जवानाशी ऑनलाईन निकाह कसा केला असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। काही युजर्सनी राष्ट्रीय तपास संस्थेकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। जम्मूतल्या घरोटा भागातला रहिवासी मुनीर खान CRPF मध्ये आहे। अशा परिस्थितीत पाकिस्तानी व्यक्तीशी झालेल्या निकाहाबद्दल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न उपस्थित केले जातात। पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून निघून जावं असा आदेश केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिला। त्या पार्श्वभूमीवर भारतीय माता व पाकिस्तानी वडिलांपासून जन्मलेल्या 9 मुलांच्या बाबतीत काय कारवाई करावी असा प्रश्नही सध्या भेडसावताना दिसतोय। मध्य प्रदेशातल्या अधिकाऱ्यांसमोर हा प्रश्न उभा राहिलाय। देशातल्या अनेक राज्यात हा प्रश्न उभा राहिलाय। तर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारला आवाहन केलंय। त्या म्हणाल्या की जे पाकिस्तानी नागरिक भारतीय नागरिकांशी विवाह करून अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत त्यांना भारतातून हकालपट्टी करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा। आता ज्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं जात आहे त्यातल्या अनेक महिला 30-40 वर्षांपूर्वी भारतात आल्या आहेत। इथे त्यांनी विवाह केला, मुलांना जन्म दिला। आता अचानक त्यांना तुम्ही पुन्हा पाकिस्तानात पाठवणं अयोग्य आहे। या साऱ्यावरती भारत सरकार काय निर्णय घेतो हे पाहण्यासारखं असणार आहे। पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।